शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाल्यानंतर आता मनसेने शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडलाय। माझाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे। विशेष म्हणजे मनसेने शिवसेनेसमोर जागांकरता कुठलीही अट ठेवलेली नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंची हात मिळवणी करणार का की स्वबळावरच महापालिकेच्या आखाड्यात उतरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी ऋत्विक भालेकर अधिक माहिती देतील आपल्याला। ऋत्विक, दोन भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याची माहिती कळतेय। टाळी देणार का उद्धव ठाकरे राज ठाकरेंना? अश्विन, प्रत्येक निवडणुकीपूर्वी हाच प्रश्न विचारला जातो की शिवसेना आणि मनसे एकमेकांना टाळी देणार का। आता शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झालेला आहे आणि पुन्हा एकदा अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र यावेळेस ही शक्यता दाट असल्याचं म्हटलं जातंय, कारण मनसे सध्या ज्या स्थितीमध्ये आहे ते उमेदवार आहे ते नगरसेवक टिकवणं त्यांच्यासाठी फार कठीण आहे आणि कुठल्याही बार्गेनिंगच्या स्थितीमध्ये मनसे नसल्या कारणाने शिवसेनेला आता त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे। 50 जागेंवरती ते तयार असतील लढायला आणि इतर ठिकाणी जसं नाशिक असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल याही ठिकाणी युतीची शक्यता आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्याही ठिकाणी युती होऊ शकते, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते अश्विन। मात्र याबाबत अधिकृतरित्या ऑन रेकॉर्ड कुठलाही नेता बोलायला तयार नाहीये। शिवसेनेच्या सूत्रांना विचारलं असता शिवसेनेनेही यावरती मौन पाळणंच पसंत केलेलं आहे। 28च्या रात्री यावरती निर्णय होऊ शकतो। उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आजपासून सुरू झालेली आहे। 3 तारखेपर्यंतची मुदत आहे। नेमकी ही बोलणी खरंच युतीसाठी होत आहेत की भाजपवरती पुन्हा एकदा दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी या दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे अश्विन। खरंय ऋत्विक, तू आपल्या सोबतच राहा। उमेश कुमावत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, जसं ऋत्विकने सांगितलं फक्त प्रेशर टॅक्टिक्स आहेत का यावेळी खरंच प्रत्यक्षात हे समीकरण आपल्याला बघायला मिळू शकतं? राजकीय गणितं बदलू शकतात यावेळी? नाही अश्विन, आता जी माहिती येते जसं एक सकाळपासून या बातमीला एक चर्चेला उदाहरण आलं होतं की काल जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटली त्यानंतर ही युती होणार का, तर याबद्दल आम्ही शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी बोललो आणि शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी आम्हाला माहिती दिली आहे की मनसेकडून अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव शिवसेनेकडे आलेला नाही आणि ही बातमी निराधार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कारण कालपासून एकंदरीत जे म्हटलं जात होतं की भारतीय जनता पार्टीवर हा प्रेशर टॅक्टिक्स करण्याचा डाव आहे का, तर शिवसेनेच्या नेत्यांचं असंही म्हणणं आहे दुसरीकडे की कदाचित शिवसेनेवरच एक प्रकारे प्रेशर करण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो, अशी एक प्रतिक्रिया शिवसेनेतून येते। आणि त्यांनी सरळ सरळ या बातमीला निराधार म्हटलं आणि या बातमीचं खंडनही केलेलं आहे। कारण ही जी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होईल का या अगोदर भरपूर वेळा याबद्दल ज्या आहेत त्या वावड्या उठल्या होत्या, त्या शांतही झाल्या आणि आताही तशीच एक वावडी उठली। म्हटलं शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी याचं पूर्णपणे खंडन केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की ही बातमी निराधार आहे। अश्विन, आपल्याला सध्याची बातमी आलेली आहे त्यानुसार अशा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव मनसेकडनं आलेला नाहीये, त्यामुळे ही बातमी केवळ वावड्या असू शकतात। मात्र तरी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन चर्चा सुरू झाली आहे हे निश्चित। याचं कारण कालच युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केलेली होती आणि आता शिवसेना ही मनसेसोबत जाणार का याबद्दलची एक नवीन चर्चा त्यामुळे समोर येते। महाराष्ट्रातली खास करून मुंबईतली गणितं त्यामुळे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात।